नाही, खरं म्हणजे मूळ विषय जो त्यांनी उपस्थित केला, शेवटी गणेश नाईक अनुभवी आहेत, जुने जाणते नेते आहेत या जिल्ह्यामधले. मला वाटते सर्वात आत्ता सिनियर गणेश नाईक आहेत. त्यांनी त्या ठिकाणच्या भूखंड आणि त्या ठिकाणचा जो काही डिपॉझिट महापालिकेत होते प्रशासकीय राजवटीमध्ये, त्याच्यासंबंधी विचारलेलं आहे. तर त्याला बगल देऊन तुम्ही निरनिराळे मुद्दे उचलण्यापेक्षा त्यांनी जे उपस्थित केलेले आहे त्याला योग्य प्रकारे त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं सांगितलं तर मग अशा प्रकारचं हे होणार नाही. नाहीतर मग ॲक्शनला रिॲक्शन, रिॲक्शनला ॲक्शन, हे महायुतीच्या दृष्टीने योग्य नाही. आणि विकासाच्या दृष्टीने जनतेने जो एक मोठा कौल दिलेला आहे तर त्यांच्या नजरेमध्ये देखील हे योग्य होणार नाही. सर, पोस्टरबाजीमध्ये पाहायला गेलं तर श्रीकांत शिंदेने स्मृती भविष्य झाल्याची टीका गणेश नायकांवरती केलेली आहे. का वाटतं येणाऱ्या काळात अशीच टीका पुढे वाढत जाणार का? नाही, अशी टीका खरी म्हणजे करता कामा नये. कुठल्याही व्यंगाच्या बाबतीत, वयाच्या बाबतीत किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण बोलायला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर काय होईल की आज तुम्ही करताय, उद्या तुमच्यावर टीका केली जाईल आणि मग हे कुठेतरी थांबलं तर पाहिजे. नाही तर हे एकच युद्ध जे आहे ते चालत राहील. आणि त्यामुळे हे खरं म्हणजे थांबलं पाहिजे आणि मुद्द्यावर काही विषय असेल तर त्यासंबंधी बोललं गेलं पाहिजे. श्रीकांत शिंदे आजी माजी असं देखील उल्लेख केलेला आहे. ते देखील लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी देखील चॅलेंज दिलेलं आहे की या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवावी आणि असं कल्याण डोंबिवली. का वाटतं येणाऱ्या काळात युती म्हणून दोघंही लोकसभेला लढले होते. कुठेतरी नरेंद्र मोदी असेल, बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा होता. शेवटी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या करिश्म्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवण्यामध्ये त्यांचा देखील फार मोठा सहभाग आहे. आणि त्याच्यामुळे आजी माझी याचे आता 29ला आहे. आता तर निवडणुका होऊन गेल्या. आत्ता जे आजी आहेत ते आजी आहेत, जे माजी आहेत ते माजी आहेत. आता 29ला बघू कोण आजीचे माजी होतात आणि माजीचे आजी होतात. मात्र गणेश नायकांच्या मनात एवढा राग का वाटतं? नेहमीच प्रश्न ते विचारतात. या संदर्भात अजून काय उत्तर पाहिजे तशी मिळत नाहीये. दोन्ही खासदार फक्त उत्तर देतात. डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल या नरेश मस्के असेल. शेवटी कसं आहे की त्या नव्या मुंबईमध्ये त्यांनी अनेक वर्ष सत्ता एक हाती ठेवलेली आहे. प्रशासकीय काळामध्ये काही गैर त्यांच्या दृष्टीने झालेलं असेल तर त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यातून ते व्यक्त होणं स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं त्यांना जर समाधानकारक उत्तर मिळालं आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेब समर्थ आहेत. नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून गेली 10 वर्ष आहेत. त्यांच्या अखत्यारीतले हे विषय आहेत. ते सुद्धा त्याच्यावर भाष्य करू शकतात, त्याच्यावर योग्य ते उत्तर देऊ शकतात. आणि त्यांनी उत्पन्न केलेले जे विषय आहेत जर ते विषय खरे असतील तर चौकशी देखील लावू शकतात. मात्र अधिकारी असतील, बिल्डर असतील, अशांनाच का जमिनी जात आहेत सिडकोच्या? त्यांनी देखील आता एक टीका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येणाऱ्या काळात PDR असेल आणि गोष्टी असतील नवी मुंबईच्या. नाही, माझं तर मत आहे की या जमिनी ज्या आहेत त्या सार्वजनिक समाजोपयोगीच असल्या पाहिजेत. कुठलीही जमीन बिल्डरच्या घशामध्ये जाता कामा नये. सर, SRA संदर्भात अनेक वेळा आपण तक्रारी आलेल्या होत्या. आपल्याकडे कोणकोणते अशी व्यावसायिक आहेत त्यांना येणाऱ्या काळात पुन्हा तुम्ही त्यांची भेट घेणार आहे? अनेक लोकांचे भाडे थकलेले आहेत ठाणेकरांचे. नाही, SRAचे जवळजवळ 10 प्रकल्प आणि त्याच्या तक्रारी माझ्याकडे सातत्याने आलेल्या आहेत. वेळोवेळी मी बैठका घेऊन अनेक सोडवलेले पण आहेत. पण आता ठाणे पूर्वमध्ये जो SRA प्रकल्प चालू आहे तर त्याने सेलच्या प्रॉपर जागा ज्या आहेत ते विकल्या. पण या गोरगरीब लोकांची भाडी अजून दिलेली नाहीत 5 कोटी रुपयाची. येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याच्याबद्दल बैठक लावली आहे आणि कडक कारवाई केली पाहिजे. त्याला तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा कशाकरता मुदत देता? तुम्ही गरिबांना जे भाडी देत नाही आहे 4-4, 5-5 कोटी रुपये जर त्या प्रकल्पामध्ये तुम्ही भाडी देत नाही आहात तर त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई केली. मला वाटतं जर कठोर कारवाई झाली नाही तर पुढचं पाऊल का असणार आहे आमदार म्हणून तुमचं आणि भाजप? नाही, पुढचं पाऊल म्हणजे त्या जो ठेकेदार असेल त्याला तुम्ही बदलून टाकायला पाहिजे, नवीन आणलं पाहिजे. परंतु गरीब सामान्य माणसाला का हा त्रास? एक तर योग्य वेळेला तुम्हाला जागाही दिली जात नाही आणि तिथून बाहेर काढले त्याला योग्य वेळेला भाडीही मिळत नाहीत आणि त्याला जबाबदार जो आहे तो ठेकेदार असतो. सर्व SRA प्रकल्पामध्ये
कडक त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आता उरलेली आहे. लाखो लोक नाही तर देशोधडीला लागतील.